नांदुरा ते मलकापूर रोडवर बायोडिझेल विक्री सुरूच. ट्रकसह 8,200 लिटर बायोडिझेल जप्त. अप्पर पोलीस अधीक्षक पथकाची कारवाई. नांदुरा ते मलकापूर रोडवर अवैधरित्या बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाने काल मध्यरात्रीच्या दरम्यान नांदुरा मलकापूर रोडवरील एका ढाब्याच्या बाजूला असलेल्या तौलपत्राच्या शेडमध्ये ट्रकद्वारे साठवण्यात येत असलेले तब्बल 8,200 लिटर बायोडिझेल व ट्रक जप्त केला आहे. नांदुरा मलकापूर रोडवरील एका ढाब्याच्या बाजूला टीन शेड असून सदर टीन शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल साठवून ठेवण्यात येते व तेथून अवैधरित्या बायोडिझेलची विक्री केली जाते, अशी गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने काल मध्यरात्रीच्या दरम्यान छापा मारला असता येथे ट्रक क्रमांक GJ 15X 8131 मधून आलेले बायोडिझेल साठवून ठेवण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी सदर ट्रक जप्त केला असून ट्रक व टीनशेडमध्ये आलेले 8,200 लिटर बायोडिझेल जप्त केले. मात्र पोलिसांना पाहताच ट्रक चालक फरार झाला. यावेळी पोलिसांनी अब्दुल हमीद अब्दुल बासित वय वर्ष 42 राहणार वडनेर बोलजी याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध कलम गुन्हा दाखल करून ट्रक ग्रामीण पोलीस स्टेशनला आणला. API सतीश आडे, हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण नारखेडे, निलेश चिंचोळकर, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर वायाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.